तो जो मुलगा आहे, नवरा मुलगा, तो हार्ट अटॅकने गेला. ओह! आणि हार्ट अटॅकने गेला म्हटल्यावरती त्याचे सगळे अंत्यविधी सगळे झाले. बरं. आणि झाल्यानंतरनं मुलाची जी आई होती, हं, हं. तिने तिच्या मोठ्या मुलाला सांगितलं, हं, काय झालं होतं. हं. जसं आपण आता गेट टुगेदरचा जो एक फॅड आलेला आहे, की 10वीचे कॉलेजमधले मित्र सगळे एकत्र येतात आणि हो. भेटतात. रियुनियन. रियुनियन ते म्हणजे बायकोचं ॲक्चुअली गेट टुगेदर होतं. ती 10वीच्या हं. मुलांना भेटायला गेली आणि तिथे 10वीचं जे प्रेम होतं, ते भेटलं तिला तिथे. हं, हं. आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. बोलती कुणावर होते हे सासूला कळत होतं. पण बरं. सासूने मुलाला का सांगितलं नाही, मुलगा रागीट होता हं, हं, हं. आणि हे सांगितलं तर भांडणं होतील म्हणून. बरं, बरं. पण तिची एक चूक अशी महागात पडली, हं, हं. की मुलगा गमावला. का? घराची इज्जत वगैरे म्हणून आईने काही पुढे बोलली नाही. हं, हं, हं. हार्ट अटॅकने गेला एवढं कळलं म्हणून त्यांनी पोस्टमॉर्टम केलं नाही. सगळे बरं. अंत्यसंस्कार झाले आणि मग हं. ज्यावेळेस आईने मोठ्या मुलाला सांगितलं, त्यावेळेस घरातल्यांनी तिला ठणकावून विचारलं, नक्की काय झालं होतं? आणि मग बरं. तेव्हा त्या मुलीने सांगितलं, हं. आपल्या नवऱ्याला संपवण्यासाठी जेवणात विष घातलं आणि ओह! त्याला मारलं. म्हणजे त्या मुलीला घरच्यांनी तर सोडलं, आता ठीक आहे मुलगा गेला तर गेला. पण ह्या हं. गोष्टीही घडतायत अगदीच, नात्यांमधल्या. अगदीच.